नमस्कार, आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी तोंडात टाकताच विरघळणारी शेंगदाणा कतली बनवणार आहे। तर एकदम चवदार आणि टेस्टी अशी शेंगदाणा कतली आहे। तर इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि एक मोठी वाटी शेंगदाणे घेतलेत। तर इथं रेग्युलरच्या वाटीप्रमाणे मी 1.5 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत। 10 ते 20 मिनिट मध्यम गॅसवर खमंग असं भाजून घ्यायचे शेंगदाणे। करपू द्यायचे नाहीत आणि काळपटपणा पण येऊ द्यायचा नाही, कारण शेंगदाणा कतली काळपट होऊ शकते। यासाठी थंड होण्यासाठी मी इथे शेंगदाणे एका मोठ्या भांड्यामध्ये वतलेत आणि एकदम थंड झाल्यावर अशा पद्धतीने वरचं साल काढून घ्यायचे। तर आता पूर्ण शेंगदाण्यावरचं साल काढून झालेला आहे, एका सुपामध्ये टाकून फटकून घ्यायचे। तर इथे बघू शकता एकदम पांढरे शुभ्र असे शेंगदाणे मी काढून घेतलेले आहेत। इथे साहित्य घेतलेले 1 वाटी साखर घेतली, 1.5 वाटी शेंगदाणे, काजू बदाम आणि पिस्ताचे काप आहेत, थोडेसे गुलाब पाकळ्या आहेत आणि 2 चमचे मोठे मी मिल्क पावडर घेतलेला आहे। तर इथे शेंगदाणे एकदम बारीक असं वाटून घ्यायचे। तर बंद चालू करत करत असं वाटून घ्यायचे, कारण एकदम असं चिकटपणा येतो शेंगदाण्याला। तर याच्यामध्येच मिल्क पावडर टाकलेला आहे, हे पण एकदा फिरवून घ्यायचे। बघू शकता एकदम अशा पद्धतीने पावडर तयार झालेला आहे। ठीक आहे, भांड्यात काढून घ्यायचं किंवा तसंच ठेवलं तरी चालते। तर इथे मी 1 वाटी साखर घेतलेली आहे 1.5 वाटी शेंगदाण्याला। इथे बटर पेपर घेतलेला आहे, याला तूप लावून घ्यायचे। अशा पद्धतीने मी तूप लावून घेतलेला आहे। आता गॅसवर कढई ठेवायची आणि घेतलेली साखर याच्यामध्ये टाकून घ्यायची। अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे आणि साखर इथं वितळून घ्यायची। तर इथं 10 मिनिट लागतात साखर वितळायला। गॅस मध्यम ठेवलेला आहे। तर बघू शकता इथं एकदम छान अशी साखर वितळलेली आहे। तर शेंगदाणा पावडर याच्यामध्ये टाकून घ्यायचे, जे बनवलेलं आहे ते मिल्क पावडर आणि शेंगदाणा पावडर याच्यामध्ये टाकले आणि आता मिक्स करून घ्यायचे आणि 1 चमचा तूप टाकायचे आणि तूप टाकल्यावर नंतर याला मिक्स करून घ्यायचे छान। आता जास्त वेळ लागतो याला मिक्स करायला। तरी 10 ते 20 मिनिट याला असं मिक्स होण्यासाठी किंवा घट्टसर होण्यासाठी लागते आणि 20 मिनिटांनंतर थोडं थोडं घट्ट व्हायला सुरुवात होते। गॅस कमीच ठेवायचा आहे, मोठा ठेवल्यावर करपण्याची शक्यता असते बुडात कढईच्या, त्यासाठी मी गॅस कमी ठेवलेला आहे आणि जास्त वेळ असं चमच्याने फेटून घ्यायचे। तरी इथं आता थोडं थोडं घट्ट होत आलेलं आहे हे मिश्रण। बघू शकता आता मी गॅस बंद करणार आहे आणि असंच चमच्याने हलवत राहायचे आणि नंतर गॅसच्या खाली कढई ठेवायची। आणखीन 2 मिनिटं असंच मिक्स करून घ्यायचे। 2 मिनिटांनंतर बटर पेपरवर टाकायचं। आता एकदम घट्टसर होत आलेलं आहे। तर आता मी बटर पेपरवर टाकून घेणार आहे। तर याच पद्धतीनं हे बॅटर तयार असावं। आता कतली बनवायच्या ह्याच्यामध्ये आलेला आहे। आता मी ह्या बटरमध्ये ओतून घेणार आहे। जास्त वेळ कढईमध्ये ठेवल्यास एकदम मोकळं फट होण्याची शक्यता असते। तर अशा पद्धतीने थोडंसं चिकटसर असावं आणि हे बटर पेपरवर टाकून घ्यायचे। थोडंसं हाताला तूप लावून किंवा बटर पेपरला तूप लावून वरच्या बाजूला असं थापून घ्यायचं ह्याला सर्व मिश्रण टाकल्यावर। तर याला तूप लावून घेतलेलं आहे मी। आता हाताने थोडंसं दाबून घ्यायचं, असं पसरून घ्यायचं आणि नंतर बेलण्याने लाटून घ्यायचे। तर मी आता याच्यावरचं बटर पेपर थोडासा बाजूला काढून घेणार आहे, 1-2दा लाटून।
तर थोडंसं ओलसर असताना त्याच्यावर काजू बदाम आणि पिस्त्याचे काप टाकून घ्यायचे आणि नंतर बेलण्याने लाटून घ्यायचे। थोडेसे गुलाब पाकळ्या पण टाकलेल्या आहेत 1-2 मी याच्यामध्ये। तर बेलण्याने एकसारखं लाटून घ्यायचे आणि चपातीपेक्षा थोडंसं जाडसर असं ठेवायचे कतलीचं। तर बघू शकता एकदम छान अशी कतली तयार झालेली आहे। आता याला मी चौकोनी आकार देऊन कट करून घेणार आहे। आणखीन थोडंसं गरम आहे, थोडंसं थंड झाल्यावर याला कट करून घ्यायचे। आता एकसारखं लाटून तयार झालेलं आहे। तर अशा पद्धतीने मी चौकोनी आकार करून घेणार आहे सुरुवातीला आणि नंतर कतली तयार करून घ्यायची। चौकोनी किंवा त्रिकोणी अशा शंकरपाळ्याच्या आकाराची कट करून घ्यायची। दीड इंचच्या अंतरावर असं कट करून घ्यायचे आणि त्रिकस आकारावर असं कट करून घ्यायचे आणि शेंगदाणा कतली बनवून घ्यायची। तर आता एकदम थंड झालेला आहे आणि बटर पेपरचं सहज बाजूला काढता येते कतली। तर तुम्हाला एक काढून दाखवणार आहे। तर एकदम छान अशी हळूवारपणे काढून घ्यायचे, मोडण्याची शक्यता असते। तर आता बघू शकता एकदम छान कतली तयार झालेली आहे। तर एका मी प्लेटमध्ये काढून घेणार आहे। तर 1 महिनाभर अशा पद्धतीने कतली बनवल्यास टिकते। तर उपासाला पण खायला चलते ही कतली। तर बघू शकता एकदम छान अशी शेंगदाणा कतली तयार झालेली आहे। तर तुम्हाला एक मी मोडून दाखवणार आहे। तर तुम्हाला आता एक मोडून दाखवते। एकदम मऊसूद आणि एकदम छान अशी कतली तयार झालेली आहे, अजिबात कडक झालेली नाही। एकदम छान अशी कतली तयार झालेली आहे। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।